नमस्कार, मी ॲडव्होकेट चारुचंद्र भिडे. GST सोप्या भाषेमध्ये या मालिकेतल्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो. यावेळी मी जो विषय घेतलेला आहे त्याचं नाव आहे ISD. ISD म्हणजे काय, तर याची माहिती किंवा याची व्याख्या GST कायद्याच्या दुसऱ्या कलमातल्या 61व्या पोटकलमामध्ये केलेली आहे. त्याच्यात ते असं म्हणतात की जी व्यक्ती किंवा जो व्यावसायिक वस्तू, सेवा किंवा दोन्ही विकतो त्याचं कार्यालय म्हणजे ISD. या व्याख्येवरनं काही समजलं का? अजिबात समजत नाही. आता वेगळ्या पद्धतीत सांगतो. ISD म्हणजे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. थोडं तरी कळलं, पण त्याचं कामकाज कसं आहे किंवा त्यांनी काय करायचं असतं हे जसं आपण पाहायला लागतो तसं हा विषय व्यवस्थित लक्षात येतो. तर ISD म्हणजे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर किंवा त्याचं कार्यालय. पण म्हणजे नक्की काय, ह्यानी काय करायचं असतं? इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणजे सेवा वाटायची. तर प्रत्यक्षात सेवा वगैरे वाटायची नसते. वाटायचा असतो तो कर परतावा वाटायचा असतो, पण त्याबद्दल पुढे व्यवस्थित समजावून सांगतो. तर आपण अशी कल्पना करू की एखादा मोठा उद्योग समूह आहे आणि त्या उद्योग समूहामध्ये त्यांचा पसारा हा भारतात ठिकठिकाणी अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे आणि त्यांचं मुख्य कार्यालय, प्रधान कार्यालय किंवा रजिस्टर्ड ऑफिस हे मुंबईमध्ये आहे. काही केंद्र महाराष्ट्रात आहेत, काही गुजरातमध्ये आहेत, काही हैदराबादमध्ये आहेत, कर्नाटकात आहेत, पंजाबमध्ये आहेत, विविध ठिकाणी आहेत. याच्यात कारखाने असतील, सेवा देणारी केंद्र असतील किंवा विक्री करणारी केंद्र असतील. तर या विविध केंद्रांना विविध प्रकारच्या सेवा लागत असतात आणि व्यावसायिक हा व्यावसायिक असल्यामुळे, व्यापारी असल्यामुळे तो आपल्याला सेवा कमी किमतीत कशा मिळतील आणि आपलं नियंत्रण त्या सगळ्या व्यवहारावर कसं राहील याची काळजी घेत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्वांसाठी सेवा खरेदीचं काम मुख्य कार्यालय करतं. कोणकोणत्या सेवा असू शकतात या? तर अनेक सेवा आहेत. त्याचे काही नमुने आपण बघू की वाहतूक सेवा, माल वाहतूक करणे किंवा कॅन्टीन सेवा. ठिकठिकाणी कॅन्टीन असतात. तिसरा प्रकार इन्शुरन्स. चौथा वकिलांची सेवा. पाचवा चार्टर्ड अकाउंटंट. सहावा सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा सेवा. सातवा मनुष्यबळ पुरवठा. अशा अनेक सेवा केंद्रीय पद्धतीने खरेदी केल्या जातात. म्हणजे ही सेवा आमच्या या ठिकाणी कारखान्यांना द्यायची आहे अशा प्रकारची परचेस ऑर्डर किंवा वर्क ऑर्डर संबंधित प्रधान कार्यालय त्या सेवा देणाऱ्याच्या नावाने काढतं आणि त्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी आपली सेवा द्यायला सुरुवात करतो. परंतु ऑर्डर कोणी दिलेली आहे, तर मुख्य कार्यालयाने दिले. आणि अगदी साधा व्यवहार असतो की जो माणूस ऑर्डर देतो त्याच्याच नावाने इनव्हॉइस तयार होतं. इनव्हॉइस म्हणजे देयक. आता या देयकामध्ये काय काय असतं की कोणी सेवा खरेदी केली, कोणती सेवा खरेदी केली, किती रुपयांची होती आणि त्याच्यावरती वस्तू सेवा कर किती लावलेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की या कुठल्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये व्यापाऱ्याने व्यापाऱ्याला म्हणजे बिझनेसला विकलं तर त्याला B2B सप्लाय असं म्हणतात आणि बिझनेसने कन्झ्युमरला विकलं, वापरणाऱ्याला विकलं, उपभोक्त्याला विकलं तर त्याला B2C असं म्हणतात. आता हा आत्ताचा जो व्यवहार आहे तो B2B हवा असेल तर आपल्या या
प्रधान कार्यालयाने नोंदणी करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. याची नोंदणी कशी? कारण प्रधान कार्यालयामध्ये विक्री होत नाही, सेवा दिली जात नाही, उत्पादनही होत नाही. मग हा काय नोंदणी करणार? तर ह्याने ISD म्हणजे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ह्या नावाने नोंदणी करायची असते आणि त्याची सगळी माहिती 20व्या कलमामध्ये सांगितलेली आहे. आपल्या ह्या IGSTनी नोंदणी तर केली. नोंदणी केल्यानंतर त्याला जी पुरवठादार मंडळी आहेत ती इन्व्हॉइसेस करणार आहेत आणि त्या इन्व्हॉइसवरती जो कर लागू असेल तो कर तिथे आकारणार आहेत. असं म्हणण्याचं कारण असं की खरेदी ही दोन्ही ठिकाणून झालेली असेल. दोन्ही ठिकाणं म्हणजे महाराष्ट्रामधनं झाली असेल किंवा अन्य राज्यातनं झाली असेल. महाराष्ट्रात ज्यावेळी व्यवहार होतो त्यावेळी तिथे CGST आणि SGST म्हणजे केंद्रीय वस्तू सेवा कर आणि राज्य वस्तू सेवा कर आकारला जातो. याच्या उलट परप्रांतातून अन्य राज्यातून जर व्यवहार झाला असेल, आंतरराज्यीय व्यवहार झाला असेल तर त्या ठिकाणी फक्त IGST म्हणजेच आंतरराज्यीय कर आकारला जातो. CGST आणि SGSTचा दर सर्वसाधारणपणे 9 आणि 9% असतो आणि IGSTचा दर आपोआपच 18% असतो. आता आपल्याला एक तक्ता पाहायचा आहे. या तक्त्यामध्ये दिसेल की आपल्याला जे पुरवठादार आहेत ते राज्यातले देखील आहेत आणि परराज्यातले देखील आहेत. राज्यातले पुरवठादार ISDला देयक बनवताना, इन्व्हॉइस बनवताना CGST आणि SGST लावणार आहेत, मगाशीच सांगितलं. आणि परराज्यातली मंडळी IGST लावणार आहेत. यामुळे आपल्या ISDकडे जो कर परतावा जमा होणार आहे, जे क्रेडिट त्याच्याकडे जमा होणार आहे ते CGST, SGST आणि IGST या तिन्ही नावांनी होणार आहे. आता हे क्रेडिट याचा वापर काय करायचा? ही खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपला हा जो कथानायक आहे ISD हा आपण पाहिलं की तो उत्पादक नाही आहे, तो विक्रेता नाही आहे, तो सेवा देणारा नाही आहे. त्याच्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं करदायित्व नाही आहे, त्याला टॅक्स भरावा लागणार नाही आहे. मग जर भरावा लागणार नाही तेवढं जमा कशाला करायचं? कारण कर परतावा इनपुट टॅक्स क्रेडिटचा वापर कशासाठी आहे? तर फक्त आणि फक्त कर भरण्यासाठी आहे. अर्थात एक्सपोर्ट वगैरे असेल तर तिथे आपल्याला रिफंड मिळतो, पण तो आत्ताचा विषय नाही आहे. तर ज्यावेळी याला कुठल्याही प्रकारचा करच भरायचा नाही आहे तर ह्याचा काही उपयोग नाही. मग नुसतीच रक्कम पडून राहील आणि एकूणात काय तर त्या व्यक्तीला खरेदी महाग पडेल. तसं होऊ नये म्हणून सरकारने फार पूर्वीपासून म्हणजे अगदी सेवाकाराच्या काळापासून इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ही कल्पना आणली, चांगल्या रीतीने राबवली आणि तीच जशीच्या तशी GSTमध्ये सुद्धा घेतलेली आहे. तर आता ह्या ठिकाणी आपल्या IGSTचं काम असं आहे की हा कर वितरित करायचा. वितरण कसं करायचं त्याच्यासाठी काही नियम दिलेले आहेत. मुख्य म्हणजे ते प्रमाणामध्ये वितरण झालं पाहिजे. त्याबद्दल नंतर बोलतो. आधी आपण मगाचाच तक्ता पुढचा भाग त्याचा पाहूया. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आपला ISD हा राज्यातल्या राज्यात पहिल्यांदा वितरण करणार आहे. तो कशाचं वितरण करू शकतो तर त्याच्याकडे 3 प्रकारच्या करांचा परतावा आहे. तर राज्यातल्या राज्यात तो तिन्ही प्रकारच्या करांचं वितरण करू शकतो. IGST देऊ शकतो, CGST ही देऊ शकतो आणि SGST देखील देऊ शकतो.
पण त्याची काही युनिट्स ही परराज्यात आहेत. कर्नाटकात आहेत, पंजाबमध्ये आहेत, आंध्रात आहेत, गुजरातमध्ये असतील. मग ह्यांना कसं द्यायचं? कारण परराज्यामध्ये IGSTच लावावा लागतो. काही कारणामुळे SGST आणि CGST लावला तर त्याचा समोरच्याला उपयोग होत नाही. इथे जाता जाता एक उदाहरण सांगतोय की एखादा व्यावसायिक आहे, त्याचं हॉटेल आहे आणि तो त्याच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना इन्व्हाइस देतो आहे. त्याच्याकडे एक जर दिल्लीचा माणूस आला, 2-4 दिवस राहिला, तर शेवटी इन्व्हाइस करताना तो सांगेल की कंपनीच्या नावाने, कारण माझी कंपनी दिल्लीत आहे. तर दिल्लीत कंपनी असेल तर कुठला टॅक्स लावला पाहिजे? तर IGST लावला पाहिजे. पण काही ठराविक सेवांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की ज्या जागी सेवा दिली जाते तिथेच त्याचा प्लेस ऑफ सप्लाय समजावा. त्याच्यामुळे दिल्लीच्या नावाने जरी इन्व्हाइस केलं तरी त्या ठिकाणी त्या आपल्याला IGST लावता येणार नाही. तिथे CGST आणि SGSTच लावायला लागतो आणि दिल्लीच्या माणसाला दिल्लीत गेल्यानंतर त्याचा क्रेडिटसाठी उपयोग होत नाही. मग आता काय करणार? कारण आपल्याला तथ्यात तर असं दिसतंय की परराज्यामध्ये IGST वितरित करायचं आहे. IGST तर वितरित करणारच आहे, पण त्याशिवाय आपल्याकडे CGST आणि SGSTचं सुद्धा शिल्लक आहे. आणि ISDमध्ये असं सांगितलेलं आहे, ISDच्या संबंधामध्ये, की कुठलंही शिल्लक रक्कम ठेवायची नाही आहे. जेवढा परतावा आला तेवढा सगळ्याच्या सगळा वितरित केला पाहिजे. मग आता CGST आणि SGSTचं काय करायचं? तर इथे नियम 39 असं सांगतो की जरी तुमच्याकडे अशा दोन्ही नावांनी कर परतावा शिल्लक असला तर त्याचं एकत्रीकरण करायचं आणि त्याला IGST असंच म्हणायचं आणि तो IGST याच नावाने वितरित करायचा. तुम्हाला आठवत असेल, लहानपणी तुम्ही खेळत असाल किंवा लहान मुलं खेळतात अजूनही पत्ते, आणि पत्ते खेळताना एखादा कुठलं तरी पान हरवतं, चौकट गोटू हरवला. खेळ कसा करणार? तर एखादं बाहेरचं पान असतं, एक जास्तीचं पान असतं, मग त्याच्यावर कोणतरी पेन्सिलने लिहून ठेवतं, ही किलवरती नाही, याला चौकट गोटू समजावे. आणि मग त्या किलवर तिरणीचा उपयोग चौकट गोटू म्हणूनच जसा केला जातो, जितक्या निष्पाप आणि निरागसपणे, तितक्याच निष्पाप आणि निरागसपणे आपण सुद्धा, म्हणजे ISDने देखील आपल्याकडे असलेला CGST आणि SGST नाव बदलून IGST असं समजून तो पुढे वितरित करायचा आहे. आत्तापर्यंत बरेच वेळा मी वाक्य वापरलं की आता वितरित करायचा, परतावा वितरित करायचा म्हणजे काय? म्हणजे असं काय करते, हा घे रे तुला, हा घे रे तुला, असं नाही करता येत. त्याच्यासाठी कार्यपद्धती आहे. सर्वसाधारण व्यवहारामध्ये, विक्रीच्या व्यवहारामध्ये विक्रेता, सेवा असेल किंवा वस्तू असेल, विक्रेता समोरच्याच्या खरेदीदाराच्या नावाने इन्व्हाइस करतो, म्हणजे देयक करतो, आणि त्याच्यामध्ये कोणाला दिलं, किती रकमेला दिलं, त्याच्यावरती कर किती, ही सगळी माहिती दिलेली असते. इथे कराचं वितरण करताना ISD इन्व्हाइस असा एक नमुना त्यांनी दिलेला आहे. त्या नमुन्यामध्ये इन्व्हाइसेस बनवायची आणि आपल्या विविध केंद्रांमध्ये त्याचं वितरण करायचं. वितरण कसं ते मघाशी सांगितलं, पुन्हा सांगतो की टर्नओव्हर किती आहे, उलाढाल किती आहे, त्या हिशेबामध्ये या एक ठराविक युनिटचा टर्नओव्हर किती,
त्याचं टक्केवारी काढायची, प्रमाण काढायचं आणि त्या प्रमाणामध्ये हे सगळं वितरण करायचं असतं. इन्व्हॉइस केल्यानंतर, वितरण केल्यानंतर पुढे काय होतं, तर पुढे संबंधित कारखाना, उत्पादन केंद्र, विक्री केंद्र, सेवा केंद्र त्याचं क्रेडिट आपल्या पुस्तकामध्ये घेऊ शकतात आणि त्यांना जो टॅक्स भरायचा आहे त्याच्यासाठी या रकमेचा वापर करू शकतात. इतकं खरं पाहिजे तर हे साधं आणि सोपं आहे. पण तरीसुद्धा काही गोष्टी तपशिलात माहीत करून घेणं आवश्यक आहे. बऱ्याचशा सेवा सरसकट सगळ्या ठिकाणी वापरल्या जातात, पण काही ठराविक सेवा सगळीकडे वापरल्या जातही नाहीत. मग ह्यावेळी काय करायचं, तर यावेळी एखाद्याच ठिकाणी ती सेवा वापरली असेल तर जेवढी काय कराची परताव्याची रक्कम आहे ती सगळीच्या सगळी त्या एकट्या ठिकाणी वर्ग करायची, ती वाटायची नाही. जसं बघितलं की शिल्लक रक्कम ठेवायची नाही, तसंच योग्य रक्कम पास ऑन करायचे, वितरित करायचे किंवा ट्रान्सफर करायचे. आता हे कुठे होऊ शकतं, तर एखादा उत्पादन केंद्र आहे आणि त्यांना निर्मितीसाठी, प्रोडक्शनसाठी एखादं सॉफ्टवेअर बनवून पाहिजे आणि ते फक्त त्याच कारखान्यापुरतं लागणार आहे. मग अशा वेळी ज्या कोणी ते सॉफ्टवेअर केलं असेल त्याचा वापर फक्त तो एकच कारखाना करणार आहे किंवा 2 कारखाने असतील तर 2 ठिकाणी, तेवढ्या 2च ठिकाणी त्याचं वितरण करायचं. एक कारखाना असेल तर जेवढीच्या तेवढी रक्कम तिथे पाठवून द्यायची. अजून एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो महत्त्वाचा टप्पा असा, खूप वेळा आपण GSTमध्ये बघत असताल तर लक्षात येतं की जेवढं क्रेडिट आपल्याला आलेलं आहे हे कुठून येतं, तर टू बीमधनं येतं. GSTR टू बीमधनं येतं. याच्याबद्दल मी नंतर सांगतोच. पण असं जाणवतं, लक्षात येतं की कित्येक वेळा अनावश्यक क्रेडिट आपल्याला मिळालेलं आहे, अनावश्यक परतावा आपल्याकडे आलेला आहे किंवा जो परतावा आपल्याला लागू नाही आहे, ॲडमिसिबल नाही आहे, असं इनॲडमिसेबल क्रेडिटसुद्धा आपल्याकडे दिसायला लागतं. आणि ते जाणकार माणूस किंवा करदाता त्याला माहिती आहे की ह्याचा मला उपयोग नाही आहे, हे मला घेता येणार नाही आहे, उपयोग असो नसो पण मला हे घेताच येणार नाही आहे, तर तो ते जागच्या जागी रिजेक्ट करतो. परंतु हे रिजेक्ट करणं याचं काम आपल्या ISDला करता येत नाही. त्याला काय सांगितलेलं आहे की जेवढा कर तुझ्याकडे आला, जेवढा परतावा तुझ्याकडे आला, तो सगळ्याच्या सगळं तू वाटायचा आहेस. मग काय असतं, कुठल्या प्रकारचे हे असतात अनावश्यक आलेली परताव्याची क्रेडिटची रक्कम, तर मनुष्य याच्यासाठी जे माणसं असतात कंपनीत काम करणारी, त्यांच्या कल्याणासाठी, कामगार कल्याणासाठी काही गोष्टी केल्या जातात, त्याच्यावरती त्यांना क्रेडिट घेता येत नाही. इन्शुरन्स, मुख्यतः इन्शुरन्सचं क्रेडिट घेता येणार नाही. वस्तूवरची इन्शुरन्सचं क्रेडिट घेता येतं, पण कल्याणकारी योजनांवरती ते घेता येत नाही. मग त्याचं काय करायचं, पण ती इन्शुरन्स कंपनी तुमच्याकडे क्रेडिट पास ऑन करते. मग त्यावेळी ह्याही ISDनी जे काय क्रेडिट असेल, आवश्यक, अनावश्यक, ॲडमिसिबल, इनॲडमिसिबल, ते सगळंच्या सगळं प्रमाणबद्ध रीतीने त्या कारखान्यांना, त्या केंद्रांना पाठवून द्यायचं. ते त्यांच्या जागी करतील की हे मला ॲडमिसिबल नाही आहे, याचा मला उपयोग नाही आहे, हे मला मान्यता सरकारच देणार नाही आहे, त्याच्यामुळे ते मला रिजेक्ट करून नेमका जेवढा भाग आहे त्याचा मला क्रेडिट घेता येतं. आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे. काही वेळा किंवा अनेक वेळा असं पाहायला मिळतं की सुरुवातीला एखादा काहीतरी व्यवहार ठरलेला असतो, रक्कम ठरलेली असते आणि मग त्या रकमेमध्ये
बदल होतो. जे रेट कमी होतात किंवा रेट जास्त होतात हे नंतर होतं, व्यवहार झाल्यानंतर होतं. आणि मग जर भाव वाढले असले, विक्रेत्याकडनं भाव वाढवले गेले असले, सेवा पुरवणाऱ्याकडनं जर भाव वाढवले गेले असतील, आपण त्याला सुरुवातीला 1,00,000 रुपये दिले आहेत, पण नंतर तो म्हणतो की नाही याचे 1,10,000 किंवा 1,20,000 होतं, तर ह्या 20,000साठी तो एक डेबिट नोट काढतो. अर्थातच ही डेबिट नोट केंद्रीय कार्यालयापाशीच जाते, कारण मूळ इन्व्हॉइस त्यांच्या नावाने आहे. मग याचं काम काय? डेबिट नोट्स एखाद वेळ तो माणूस तुम्हाला सांगतो की अहो नाही, तुम्हाला मी डिस्काउंट देणार होतो, तो राहिला, तर 1,00,000च्या ऐवजी 80,000 दिलं आहे, तर आता मी तुम्हाला क्रेडिट नोट देतो. क्रेडिट नोट आल्यानंतर किंवा डेबिट नोट आल्यानंतर ISDचं काम काय? तर जसा मूळ इन्व्हॉइसमध्ये असलेला कर वाटून मोकळे झाले, तसंच डेबिट नोट किंवा क्रेडिट नोटही वितरित करायची असते. ज्या ज्या ठिकाणी ती क्रेडिट नोट जाईल ते लोक त्यात जे काय सांगितलेलं आहे त्यानुसार अधिक कर घेतील. डेबिट नोट असेल तर आपला क्रेडिट वाढवतील, आणि जर क्रेडिट नोट असेल तर ती युनिट्स आपण घेतलेला कर कमी करतील, कारण त्यांची लायबिलिटी कमी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांना मिळणारं क्रेडिटही कमी झालेलं असतं. हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणखीन एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम खाली भरावयाचा कर. RCM रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हा एक महत्त्वाचा भाग असतो. काही सेवांच्या बाबतीत सरकारने म्हणजे कायद्यात असं सांगून ठेवलेलं आहे की ह्याच्यावरचा कर सेवा घेणाऱ्याने भरायचा असतो. उदाहरणार्थ वाहतूक सेवा, माल वाहतूक सेवा, किंवा वकिलांची सेवा. वकील स्वतः समोरच्याला टॅक्स लावत नाहीत, तसंच गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसुद्धा स्वतः समोरच्याला टॅक्स लावत नाही, या कंपनी वगैरे असेल तर. मग हे काम कोणाचं? तर ज्यांनी सेवा घेतली त्याचं. परंतु ISDचं काम फक्त कर वितरित करणं एवढंच आहे, त्याला RCM भरता येत नाही. मग काय करायचं? सगळ्या वेगवेगळ्या युनिट्सनी ते घ्यायचं का? तर तसं नाही. ह्यासाठी ISD ज्या युनिटने ISDचं ज्या केंद्रीय कार्यालयाने ISD नावाने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, त्याच केंद्रीय कार्यालयाने रेग्युलर व्यवहार म्हणून जी सर्व्हिस घेतो आहे त्या सर्व्हिसचा किंवा त्या सर्व्हिसेसचा उल्लेख करून सर्वसाधारणपणे नोंदणी करून घ्यायची. आणि आत्ता बघितलेल्या उदाहरणांप्रमाणे जे वाहतूक सेवा किंवा वकिलांची सेवा किंवा इतरही काही सेवा असतात, परदेशातून एखादी सेवा जर मागितली तर त्याच्यावरचा कर हा सगळा भरण्यासाठी त्यांनी एक रेग्युलर रजिस्ट्रेशन घ्यायचं असतं, आणि मग समोरचं इन्व्हॉइस आल्यानंतर RCM खाली तो कर भरायचा. नुसतं एवढ्यावर ते थांबत नाही, तर त्यानंतर त्यांनी स्वतःलाच पण ISDमधल्या स्वतःला इन्व्हॉइस करायचं की मी तुमच्यासाठी एवढा टॅक्स भरलेला आहे. त्याला क्रॉस इन्व्हॉइस असा शब्द वापरलेला आहे. आणि तो कर हा ज्यावेळी रेग्युलर माणूस म्हणजे हाच माणूस रेग्युलर रजिस्टर्ड पर्सन खाली ज्यावेळी नोंदणी करून त्याचं पेमेंट करेल किंवा त्याचा इन्व्हॉइस करेल प्रामुख्याने,
त्यावेळी ISDला ते क्रेडिट 6A नावाच्या एका आपोआप तयार होणाऱ्या विवरणपत्रामध्ये दिसायला लागतं. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. आणि मग तिथून त्याच्याकडे जमा झालेलं जे परतावा आहे या 2 सर्व्हिसेस पुरता किंवा RCM पुरता, तर तो पुढे त्यांनी वितरित करायचा आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की सर्वसामान्य जर व्यवहार असेल म्हणजे अदर दॅन ISD, तर तो विक्रेता, तो पुरवठादार इन्व्हॉइस करतो. या इन्व्हॉइस केल्यानंतर त्यांनी एक विवरणपत्र भरायचं असतं. त्याचं नाव आहे GSTR1. याच्यामध्ये माझी किती विक्री झालेली आहे, मला किती कर भरायचा आहे हे तो सरकारला कळवतो. आणि या GSTR1 भरल्यानंतर त्याचा परिणाम म्हणजे यांत्रिक पद्धतीने सिस्टीममधून 2 प्रकारची विवरणपत्र तयार होतात. साधं असेल म्हणजे सर्वसाधारण B2B माणसाला जर ते गेलं असेल तर त्याला GSTR2B या नावाने ती माहिती दिसायला लागते. आणि जर ISD असेल तर त्याला GSTR6A ह्या नावाने ते दिसायला लागतं. आता ISDचं काम काय? ISD त्याचं इन्व्हॉइस करतो, कोणाला वितरित करणाऱ्या लोकांना त्याचं इन्व्हॉइस करतो आणि तो एक रिटर्न करतो. कारण त्यांनी केलेल्या इन्व्हॉइसवरून काय तयार होणार आहे, तर हे GSTR6 नावाचं रिटर्न तयार होणार आहे. हे GSTR6 म्हणजेच जसं रेग्युलर 2B असतं तसं आपल्याला किती रक्कम वितरित झाली याची माहिती संबंधित युनिट्सना GSTR6 मधनं मिळते. म्हणजे किंबहुना त्यांच्या 2B मध्ये याची माहिती येते. हे जास्त योग्य मार्ग आहे. हे 13 तारखेपर्यंतच करायचं असतं. त्याच्यामुळे 14 तारखेला तयार होणाऱ्या GSTR2B मध्ये त्याचा उल्लेख असतो. अशा रीतीने विविध टप्प्याटप्प्यांची अडथळ्यांची शर्यत असल्यासारखा हा व्यवहार असतो. पण याचा फायदा, याचा लाभ त्या उद्योग समूहाला आणि प्रामुख्याने त्याच्याकडे जे काम करणारी वेगवेगळी युनिट्स असतात त्यांना त्याचा उपयोग होतो. आणि हा उपयोग होण्यासाठी त्यांना कर परताव्याचा लाभ होण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं. तर हा भाग मला कल्पना आहे की हा सांगणं जरा अवघड आहे, सांगताना समजून घेणं अवघड आहे, पण भाग महत्त्वाचा आहे. कारण आता सरकारने एक बंधनकारक केलेलं आहे. ज्यांना ISDमध्ये व्यवहार करायचे त्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यांनी याच पद्धतीने जायला पाहिजे आणि मग सरकारने दिलेल्या सुविधांचा लाभ करदात्यांना चांगल्या रीतीने घेता येणार आहे आणि त्यांच्या दृष्टीने ते कल्याणकारी आहे. तर हा भाग कसा वाटला ते अवश्य सांगा. काही सुधारणा सुचवायच्या असतील तर तशाही सांगा. आपल्या काही व्यक्तिगत सूचना किंवा अडचणी शंका असतील तर मी आता पुढे फोन नंबर देतो आहे 96 738 10 904 9673810904 या व्हॉट्सअप क्रमांकावरती व्हॉट्सअप पद्धतीने
तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, आपल्या शंका विचारा, त्यांना चांगल्या पद्धतीने निराकरण करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. आणि इतर कुठल्याही विषयांवरती जर तुम्हाला काही व्हिडिओ हवे असतील तर तसंही अवश्य सांगा, त्याचाही विचार नक्की केला जाईल. आणि आत्तापर्यंतचा हा जर भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. पुढच्या भागापर्यंत वाट बघतो तुमच्या प्रतिसादाची आणि पुढच्या भागामध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.